मला 100% विश्वास आहे की तुम्ही हे गाणं नक्कीच ऐकले. माझं तर हे फेवरेट गाणं होतं. पण या गाण्याचा अर्थ तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केलाय का? चला तर मग समजून घेऊयात. महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये एका पर्टिक्युलर समाजामध्ये आपल्या मुलांना यल्लम्मा देवीला समर्पित केलं जात होतं आणि त्यातल्या मुलींना जोगतीन आणि मुलांना जोगता असं बोललं जायचं. गळ्यात कवड्याची माळ आणि पायात घुंगरू घालून ते प्रत्येक गावात जाऊन यल्लम्मा देवीची गाणी म्हणत होते. आणि आपण जोगवा मूवीमध्ये सुली आणि तायाप्पाला भेटतो, जे फक्त मूवीमध्ये गाणं म्हणत नाहीयेत, तर ते देवीला सांगतात की आम्ही दुरून आलोय, भरपूर लांबून आलोय, तुझ्या दर्शनासाठी आलोय असं. आणि ते दोघं हे सांगतायत की आम्हाला समाजानं दूर केलंय, आता तू आम्हाला जवळ कर. आणि त्यात आणि समाज त्यांना स्वीकारत नाही. आणि त्यात एक डायलॉग असा आहे की तुम्ही प्रसादासारखे आहे, तुम्हाला कोणी पण खाऊ शकतं, तुम्ही काय सांभाळून ठेवण्यासारखी गोष्ट नाहीये. आणि तेव्हा आपल्याला लक्षात येतं की ही गोष्ट एका देवदासांची नाहीये, की आपल्या धर्मात चुकीच्या गोष्टींना कसं समर्थन केलं जातं किंवा धर्माला चुकीच्या पद्धतीनं कसं वापरलं जातं, ह्याबद्दलची ही गोष्ट आहे. आणि देवाच्या बाबतीत अंधविश्वास कसा दूर करायचा हे या मूवीमध्ये सांगितलं. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, अंधविश्वास जर दूर करायचा असेल लोकांच्या मध्ये, तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा.